आता आम्ही आलो सोंडाई गडावर एकदम टॉपला। तर तुम्हाला सोंडाई माताचे दर्शन देतो। ते हे सोंडाई माता सोंडाई गडावर आहेत आम्ही। तर हा पूर्ण रात्रीचा व्ह्यू बघू शकता इकडं। तर वरून हा असा पूर्ण असा दिसतोय बघा। हा पूर्ण सिटी आपली खाली चौक वगैरे हा पूर्ण आणि एक नंबर वाटतं इकडे। वरती लाईटची सोय वरती गडावरती एकदम। तर आम्ही ध्वज आणलाय वरती मेन पाईप आणि हा खालचा पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही। हा किती भाऊ शिवराय। तर चला आता थोड्या वेळात आम्ही इथं गड उतरवून परत आम्हाला रेती आणायची वरती। रेती आणून झाल्यानंतर आपला हा ध्वज आहे, हा ध्वजसाठी इथं खड्डा खणायचा आहे। कातल आहे हा ध्वज आहे पूर्ण पाईप आणलाय। बरेच मावले आहेत खाली अजून रेती वाहतात ते बांधकामाचं साहित्य आता वरती येतोय। रात्री एवढी झाले पुन्हा अजून 2-3 तास तरी लागतील गाडी आणायला। आता आम्ही ध्वजासाठी पाईप आणल्यावरती आम्ही परत आता खाली जाणार आहोत। परत रेती आणि सिमेंट घेऊन यायचं आहे। बरीच मेहनत आहे। जेव्हा ध्वज सकाळी फडकताना वाटेल आनंद, म्हणजे जो रात्रीचा थकवा आहे तो पूर्णपणे मिटून जाईल आमचा। मेहनत सार्थकी लागेल। काय बोलता मग, कसं वाटेल आपला ध्वज सकाळी फडकताना? आता आपण जी संध्याकाळपासून मेहनत करणार आहोत या ध्वज फडकवण्यासाठी, तर आता जी खडी नंतर वाळू सिमेंट वगैरे वाहण्यासाठी आपण जे 40 मावळे आहेत ते जे अथक परिश्रम करणार आहेत। पण आज त्या ध्वजासाठी खड्डा खणल्यानंतर जो सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा भगवा ध्वज जेव्हा फडकेल तर तेव्हा जो आपला जो क्षीण आहे रात्रभराचा तो क्षणात मावळून जाणार आहे आणि जो आपला आनंद होणार आहे ना तो आपला अगणित असणार आहे। हा जय शिवराय। नक्कीच, कारण जी मेहनत आहे सकाळी जो मामा बोललेत का आम्हाला ध्वज सकाळी एकदम म्हणजे जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा ध्वज फडकवला जाईल आणि जेव्हा भगवा आपला एकदम ह्या डोंगरावरून आपला सोंडाई माता गडावरून जेव्हा भगवा फडकेल तो क्षण म्हणजे एकदम अस्मरणीय असेल। आणि त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे हा ध्वज एवढा उंच असणार आहे का खालून लांबून दिसणार आहे पूर्ण या परिसरात। हा पूर्ण परिसर आहे, या परिसरातून पूर्ण लांबून हा ध्वज दिसणार आहे का भगवा फडकता येत आहे। आता छोटे ध्वज आहेत आपले हे जुने, तर हे पण दिसत आहेत आणि हा आपला लागल्यानंतर जबरदस्त दिसणार आहे। तर चला आता परत खाली चाललो आम्ही रेती वगैरे आणायला। रेती आणून घेतो, बाकी व्हिडिओ नंतर तुम्हाला। विनोद भाऊ आणि त्यांचे जय शिवराय। ब्रेकर कुठला आहे भाऊ? ब्रेकर का खालीच आहे काय? ह्याच्यामध्ये काय आणलंय? फुलं वगैरे आणले? पोहोचलूच शकत नाही। कलर आपला एकच आहे। ब्रेकर जड आहे काय बोलता? सुटकेस आहे का? ओके, बघूया ट्राय मारतो आम्ही। ध्वजवरती पोहोचवलं, आता गोणी घेऊन येतो। तर आपले विनोद भाऊ आलेले आहेत, पिका पावडे वगैरे घेऊन आलेत वरती। तर हा ब्रेकर आलेला आहे आपला वरती। भाऊ दमलेले आहेत, खूप घामाघूम झालेले आहेत बघा भाऊंकडे। नाही अजून बरं मित्रांनो, काहीतरी अलग दिसतं इकडे, काहीतरी अगला वेगळा। आमचा मावला बघा वन साइड। हे आमचे मावळे, तर हे माकलेत सिमेंटची गोणी घेऊन आले म्हणून प्लस सफेद झालं नाही पूर्ण। सिमेंटची गोण प्लस ढोलकी घेऊन स्वतःची बॅग। ओके ओके, दमलेत भाऊ? कसं वाटतंय? फ्लॅश
अरे डोंगराची आवाज